5 ते 6 वर्षांनंतर मला माझा पहिला पेमेंट रिसीव्ह झालेला आहे यूट्यूब कडून। आणि नमस्कार, मी धनश्री शिंदे आपल्या धनश्रीज किचन मध्ये स्वागत करते। तर आज आपण रेसिपी नाही बघणार आहोत, तर आज मी तुम्हाला खूप ग्रेट अशी न्यूज सांगणार आहे, जी की तुमच्या सगळ्यांसाठी आणि माझ्यासाठी सुद्धा खूप स्पेशल अशी आहे। तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, धनश्रीज किचन गेल्या 5 ते 6 वर्षांपासून रेसिपी टाकतोय, म्हणजेच मी। तर 5 ते 6 वर्षांनंतर मला माझा पहिला पेमेंट रिसीव्ह झालेला आहे यूट्यूब कडून। आणि मी प्रचंड खुश आहे, कारण की माझे शिक्षण, माझे एक्झाम्स, मी एक्झाम्सला ती रेसिपी नव्हते टाकत, तेव्हा गॅप पडायचा, त्यामुळे मी बरेच मागे पडले। पण तरी सुद्धा व्हिडिओज टाकून, रेसिपी अपलोड करून आपण हा टप्पा पूर्ण केलेला आहे आणि यूट्यूबचं पहिलं पेमेंट मला रिसीव्ह झालेलं आहे। खरं सांगायचं तर हे फक्त माझ्या एकटीचं यश नाहीये, तर माझ्या घरातले मला सगळे खूप सपोर्ट करतात। स्पेशली आई सगळ्या रेसिपीज मला शोधून देते की हा आज तू हे कर, उद्या तू हे कर। ती सगळं म्हणजे लिस्ट काढते आणि सोबतच त्याचं साहित्य कसं घ्यायचंय कसं नाही हे सगळं मी तिला विचारूनच ठरवते। त्याआधी आमचं दोघींचं सगळं फिक्स होतं की एवढं साहित्य घेतलं तर आपल्याला हे एवढं लागेल, हे एवढं लागेल। सो हे आमच्या दोघींचं आधी ठरतं आणि मग त्यानंतर आम्ही रेसिपी करायला घेतो। सोबतच दीदी, ताई, बाबा सगळेच खूप सपोर्ट करतात। खूपदा तर मला टाइम नसतो जास्त, कारण की माझ्या एक्झाम्स वगैरे असायच्या। सो मग दीदी, ताई मला सगळं कट वगैरे करून द्यायचे आणि मग मी व्हिडिओ करायचे। रेसिपी मागे खूप काही होतं, पण रेसिपीमध्ये ते फक्त रेसिपी दिसते। सो ते सगळे मला खूप सपोर्ट करतात, त्या सगळ्यांमुळेच मी आत्ता इथे आहे। आपल्याला आपलं पहिलं यूट्यूबचं पेमेंट जे आहे ते रिसीव्ह झालं आहे। सोबतच तुम्ही सगळ्यांनी इतकं छान सपोर्ट केला आहे की तुम्हाला रेसिपीज आवडत आहेत, हे बघून मलाही खूप छान वाटतं आणि तुमच्या सगळ्यांमुळेच हे शक्य झालेलं आहे। जो प्रवास होता तो इतकाही सोपा नव्हता माझ्यासाठी, कारण की मला अभ्यास करत करत मला यूट्यूब सुद्धा करायचंच होतं, कारण की मला यूट्यूब कुठेही थांबवायचं नव्हतं। मला अजूनही आठवत आहे, माझा पहिला जो व्हिडिओ होता तो एप्रिलमध्ये 4 एप्रिलला 2020 या साली गेला होता। आणि त्या रेसिपीची सुद्धा गंमत आहे, म्हणजे मला पनीर चिली खायचं होतं आणि मी बोलत होते आईला की आई करून दे, पण आई म्हणते की नाही तू कर। सो मग तेव्हा मी एका हाताने असं रेसिपी करत होते आणि एका हाताने असं म्हणजे करत होते आणि एका हाताने शूट करत होते, असं समथिंग काहीतरी होतं। आणि मग ती रेसिपी मी फर्स्ट अशी केली होती, माझ्या अजूनही लक्षात आहे तो दिवस। आणि मग त्याच्यानंतर मला आवड झाली, ठीक आहे, आई बाबांना पण छान वाटायला लागलं की हां ही रेसिपीज खूप छान करते, शूट करते, सगळ्यांना आवडतात। सो मग त्यांनी पण मला थोडा सपोर्ट केला आणि मग छान अशा रेसिपीज मस्त अशा शूट करायला लागले। पहिले काही वर्ष तर माझ्याकडे ट्रायपॉड सुद्धा नव्हता आणि मोबाईल पण एकदम साधाच होता आणि ताई, दीदी, कौस्तुभ हे मोबाईल पकडून रेसिपी शूट करायचे। मग त्याच्यानंतर काही वर्षांनंतर मी ट्रायपॉड घेतला, मग ट्रायपॉडने मी शूट करायला लागले। असा हा सगळा प्रवास इतका सुंदर होता। पण आता जेव्हा मला त्याचं पेमेंट रिसीव्ह झालेलं आहे, तेव्हा त्या पैशांपेक्षा जास्त आपली मेहनत, तुम्ही केलेला सपोर्ट हा खूप जास्त छान वाटला। आणि हो, सोबतच तुम्ही जर का आता नवीन चॅनल ओपन करताय यूट्यूबवरती, तर ते कसे ओपन करायचे, कसे व्हिडिओज टाकायचे, एडिट कसं करायचं किंवा त्यासाठी काय काय लागतं, हे सगळं मी धनश्री शिंदे या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत त्याचे व्हिडिओ। म्हणजे मी जेव्हा मला जमेल तेव्हा व्हिडिओ छान असा करून तुमच्यासाठी तो अपलोड केलेला आहे। कारण की काय आहे की यूट्यूब हे खूप छान प्लॅटफॉर्म आहे, आपल्याला छान आपलं जे करिअर आहे ते करण्यासाठी सुद्धा आणि पैसे कमवण्यासाठी सुद्धा आपली जी कला आहे ती छान अशी एक्सप्रेस करायला सुद्धा खूप मस्त असं प्लॅटफॉर्म आहे। सो मी धनश्री शिंदेवरती छान असे व्हिडिओज तयार केलेले आहेत की यूट्यूब चॅनल कसं ओपन करायचं, सगळं त्यामध्ये डिटेलमध्ये मी सांगितलेलं आहे आणि तेही मराठीमध्ये। सो तुम्ही ते सुद्धा नक्की चेक करा। तुम्ही सगळे माझ्यासोबत असल्यामुळे हे शक्य झालेलं आहे। तुमचा सपोर्ट हा मला खूप जास्त हेल्प करणारा होता या प्रवासामध्ये, त्यासाठी तुम्हाला सगळ्यांना खूप खूप थँक्यू। असंच धनश्रीज किचनला सपोर्ट करत राहा आणि नवीन रेसिपीज येतील त्याला लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा। आय होप तुम्हाला ज्या रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत त्या सगळ्या आवडत असतील। तुम्ही अजून ट्राय करून नसतील बघितल्या तर नक्की ट्राय करून बघा, कारण की त्या सगळ्या रेसिपीज या परफेक्ट प्रमाणामध्ये असतात, ज्या की मी आधी ट्राय करते आणि मग टाकते। आणि बऱ्याच रेसिपीज ह्या खूप
चविष्ट अशा लागतात त्या तुम्ही नक्की धनाश्रीज किचनवरती बघून करू शकता. धनाश्रीज किचनवरती मी रेसिपी अपलोड करताना त्या अगदी बेसिक पासून अपलोड करते, म्हणजे किती मेजरमेंट, तर काही टिप्स असतात, हे सगळं या सगळ्याचा आधी मी अभ्यास करते आणि मग ती रेसिपी करायला घेते. त्यामुळे थोडेसे जास्त कष्ट लागतात, पण काही हरकत नाही. जर तुम्ही सुद्धा पहिल्यांदाच करत असाल तर ती रेसिपी तुम्हाला परफेक्ट अशी जमेलच याची खात्री मी देते. प्रश्न पडला असेल की पेमेंट कसं रिसिव्ह होतं, तर आपला चॅनल आधी मॉनिटाईज होतो. 1000 सबस्क्रायबर्स आणि 4000 वॉच टाईम, 4000 तास वॉच टाईम हे आपल्याला हे माइलस्टोन्स कंप्लीट करायचे असतात. हे माइलस्टोन्स कंप्लीट झाल्यानंतरच आपला चॅनल मॉनिटाईज होतो. सो मी ते कंप्लीट केले होते, पण प्रॉब्लेम हा होता की माझं कॉलेजमुळे मला अभ्यास पण करायचा होता, एक्झाम्स पण होत्या आणि मला रेसिपीज पण अपलोड करायच्या होत्या. रेसिपीज करणं हे मला खूप आवडतं, माझी ती हॉबी आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण की नवीन काही ट्राय करायला मला खूप जास्त आवडतं. आणि मेन म्हणजे खायला खूप काय आवडत असेल ना तर आपण ते करू सुद्धा शकतो. सो मला खायला आणि करायला ते खूप आवडायचं, त्यामुळे मला रेसिपी करणं सोडायचं नव्हतं. पण त्यासोबतच मला माझ्या एक्झाम्समध्ये सुद्धा चांगले मार्क्स पडायचे होते, अभ्यास करायचा होता, मला माझ्या अभ्यासाकडे दुर्लक्ष करायचं नव्हतं. त्यामुळे मी काय करायचे, एक्झाम्स आल्यावरती माझा चॅनल थोडासा बंद राहायचा, सो तो गॅप पडायचा. त्यामुळे माझं काय व्हायचं की चॅनल जो आहे तो कन्सिस्टन्सली नव्हता चालत आणि चॅनलचा ग्राफ खाली यायचा. पण आता माझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे, सो मी स्पेसिफिक असा टाईम रेसिपीजसाठी काढते आणि माझं जे पुढचं शिक्षण आहे त्याच्यासाठी सुद्धा टाईम काढते. असं मी टाईम डिवाइड केलेला आहे आता. सो खूप छान अशा रेसिपीज मी आता सध्या तुमच्यासाठी घेऊन येते आणि पुढेही घेऊन येत राहील. तर तुम्हाला सगळ्यांना या रेसिपीज आवडत असतील तर नक्की लाईक करा. आणि पेमेंट कसं आलं तर $10 झाल्यानंतर आपल्याला गुगल ॲडसेन्स कडून एक पिन येतो. तो पिन आपल्याला अपलोड केल्यानंतर आपण जे म्हणजे आपणच आहोत का हे फायनलाइज करण्यासाठी तो पिन असतो. आपला ॲड्रेस बरोबर आहे का, आपले बँक डिटेल्स बरोबर आहेत का, किंवा मग आपली जी सगळी आपण पर्सनल इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती सगळी बरोबर आहे का, हे चेक करण्यासाठी ती गुगल ॲडसेन्सची पिन असते. तर ती पिन अपलोड केल्यानंतर तुम्हाला $100 होस तोपर्यंत थांबायचं असतं. यूट्यूबवरती तुमचा चॅनल मॉनिटाईज जरी झाला तरी कमीत कमी $100 तुम्हाला पूर्ण करावेच लागतात, तरच मग तुमचं पेआउट होतं. तर माझं हे $100चं जे प्रवास चालू होता तो चालूच होता. त्याच्यामध्ये बऱ्याच काही अडचणी आल्या, काही कामं आली, माझं एज्युकेशन पण होतंच. सोबतच गेल्या काही महिन्यांच्या आधीच माझी आजी एक्सपायर झाली. सो तेव्हा पण मी एवढ्या रेसिपीज अपलोड नाही केल्या, कारण की गॅपच घेतला तो की नकोच, असं काही करावंसं वाटलंच नाही आणि अपलोड कराव्याशा सुद्धा नाही वाटल्या. त्यामुळे 1 ते 1.5-2 महिन्याचा गॅप तिथेही पडला. तरी सुद्धा आपण सगळ्यांनी मिळून $100 लवकरात लवकर कंप्लीट केले आणि फायनली 5 वर्षांनंतर मला माझं पेमेंट रिसिव्ह झालं. पेमेंट रिसिव्ह होण्यासाठी गुगल ॲडसेन्समध्ये आपल्याला आपली सगळी इन्फॉर्मेशन टाकावी लागते, पेमेंट मेथड टाकावं लागतं, की तुम्हाला बँके थ्रू पाहिजे तर आपले सगळे बँक डिटेल्स वगैरे सगळं ॲड करावं लागतं. आणि मग त्यानंतर आपल्याला 21 ते 26 या महिन्याच्या तारखांमध्ये पेमेंट रिसिव्ह होतं. प्रत्येक महिन्याच्या 21 ते 26 या तारखांमध्येच आपल्याला पेमेंट रिसिव्ह होतं, कारण की यूट्यूबने तसं स्ट्रक्चर्स ठेवलं आहे की या तारखांमध्येच पेआउट जे आहे ते होईल. पण कमीत कमी तुमचं पेआउट $100 असलाच पाहिजे. धनाश्रीज किचनचा प्रवास कसा होता हे तुम्हाला सगळ्यांना तर माहितीच आहे. तर जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर जावा, नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा अशाच मस्त मस्त रेसिपीज बघण्यासाठी. आणि आता आपण भेटूयात लवकरच नवीन रेसिपी घेऊन. बाय.